जुनेद यांच्यासाठी 200 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे, कॅश प्राइज, आणि आपण जुनेद याला देऊन इथे सन्मानित करतोय। त्यानंतर वसीम यांच्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे 200 रुपये एकूण 500 रुपयाचं पारितोषिक वसीम यांनी सुद्धा पटकावलेलं आहे, अभिनंदन। त्यानंतर मोहम्मद यांनी सुद्धा 400 रुपयांचं पारितोषिक इथे पटकावलेलं आहे, मोहम्मद यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। तर मित्रांनो, उद्या सुद्धा या मैदानावरती एक स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेचं पारितोषिक, हा पंचांचा इशारा आलाय, त्या स्पर्धेचं पारितोषिक 4000 रुपये रोख असेल। 8 संघ जे प्रथम येथे प्रवेश करणार आहेत, आपली एंट्री फिक्स करणार आहेत, त्यांना इथे खेळण्याची संधी मिळणार आहे। 2 संघ MSC मांदाड या संघाचे खेळतील, कोणत्याही प्रकारची एंट्री फी असणार नाही। तर याच दरम्यान सामना इथे सुरू झालेला आहे। आणि फैसल शरबतवाले यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। डीजे मास्टर 1 मिनिट।
MCC मेट मोहल्ला आणि भोईरळी तळा या दोन संघादरम्यान हा सामना रंगलेला आहे. नाणेफेकीचा कौल मेट मोहल्ला या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. चलिए दोस्तों मैदान में चलते हैं. बहुत ही खूबसूरत क्रिकेट को साजेसा वातावरण अब यहाँ पे बनता हुआ सभी खिलाड़ियों ने और उसी के साथ सभी क्रिकेट के दीवानों ने समा बांधा है. फुल टॉस गेंद सरफराज की डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के दिशा में 1 बाउंस 4 रन. पहला ओवर प्रगति पर सरफराज गोटेकर. हालांकि कल सरफराज का दिन था, मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजे गए थे. अच्छी बल्लेबाजी अच्छी गेंदबाजी की थी, मगर अब यहाँ पे सरफराज बहुत ही अच्छी वापसी और इसी के साथ ये विकेट का पतन. पहला विकेट खोया है बल्लेबाजी करने वाली टीम ने. डीजे मास्टर को मौका यहाँ पे मिलता हुआ. मगर जो खिलाड़ी शॉर्ट मिड विकेट की दिशा में फील्डिंग कर रहे हैं उनका नाम है नीलेश कार्लेकर. ये संघ मालक भी है, ये गेंदबाज भी है, ये बल्लेबाज भी है और उसी के साथ ये संगीतकार भी है, एक गायक भी है और एक गीतकार भी है. बहुत ही मल्टी टैलेंटेड खिलाड़ी है और दिल के बहुत ही अच्छे इंसान. और इसी वजह से नीलेश आपका स्पेशली सहर्ष सहर्ष स्वागत इस्तकबाल. दस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. सरफराज की अंतिम एक गेंद अभी भी आना बाकी है. जी हां, ओवर पिच गेंद कारपेट के सहारे उसे ऑन ड्राइव बनाकर बहुत ही बढ़िया तरीके से खेला था. लॉग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे. एक ही रन यहाँ पे मिलेगा. देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. 11 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. अच्छी शुरुआत मैं कहूंगा बल्लेबाजी करने वाली टीम की, अर्थात भोईरली टीम. हालांकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था.
नए गेंदबाज आए हैं इकराम, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। उनके सामने है बल्लेबाज, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अल्पेश और नॉन स्ट्राइक एंड पर जितेश। जी हाँ, यॉर्क करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल भी रहे। शॉट मिड विकेट की दिशा में सरफराज गोटेकर वहां पे मौजूद थे। 1 रन यहां पे मुकम्मल किया दोनों भी बल्लेबाजों ने। 12 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए 12 का आंकड़ा युवराज सिंह की याद ताजा करता हुआ। 12 तारीख 12वां महीना अर्थात दिसंबर में वो पैदा हुए थे और विश्व में जो रिकॉर्ड उन्होंने किया है हाफ सेंचुरी लगाने का, वो भी 12 गेंदों में। तो ये है 12 की खासियत। जी हाँ, फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद, सरफराज वहां पे थोड़े से चूके और उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज 1 रन मुकम्मल किया है। फिर से एक बार 13 रन स्कोरबोर्ड पर। हालांकि 13 आंकड़ा बहुत ही अशुभ माना गया है राजनीति और क्रिकेट में, मगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने पहली मर्तबा विधानसभा की जो चुनाव लड़ा था उसमें उनके खासदार आमदार जो आए थे वो 13 आए थे। और इस बीच बहुत ही बढ़िया कैच, शायद अंपायर जी के डिसीजन का इंतजार करेंगे। नॉट आउट करार दिया है क्योंकि गेंद ने शायद टप्पा खाया था जमीन पर और इसी वजह से यहाँ पे 1 रन फिर से एक बार मिलेगा। चौदह रन स्कोरबोर्ड पर। 14 का आंकड़ा भी आपको मैं बताना चाहूंगा बहुत ही महत्वपूर्ण इस महाराष्ट्र के लिए, क्योंकि जी हाँ इस मरतबा 4 रन जरूर मिलेंगे, मगर 14 के बारे में जरूर बताऊंगा डीजे मास्टर के बाद। धन्यवाद डीजे। 14 तारीख को महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे का जन्मदिन, बॉलीवुड के सबसे बड़े हीरो आमिर खान का जन्मदिन और भारतीय घटना लिखने वाले आदरणीय बाबा साहेब अंबेडकर का जन्मदिन भी 14 तारीख को। इस बीच इस चौके के सहायता से रनों की संख्या 18 रन, 18 फॉलोस ऑफ 1 विकेट। जी हाँ, आगे आकर उसे उछाल कर खेला जरूर, मगर गेंद हवा में, लॉन्ग ऑफ की दिशा में आसान सा कैच और एक बल्लेबाज आउट। जितेश आउट होने के बाद नए बल्लेबाज ओमकारा 5 गेंदें इकराम ने बहुत ही बढ़िया तरीके से डाली है। मात्र 7 रन खर्च किए हैं इकराम ने। जी हाँ, फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास किया था, मगर गैप को दूर निकाला है, खाली क्षेत्र में ढकेला। और जब तक डीप पॉइंट के फील्डर उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ यहां पे पूरे किए। और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 20 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। पहले ओवर में 11 रन और इस ओवर में 9 रन खर्च किए हैं दोनों गेंदबाजों ने। 10 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं।
अभी भी 2 ओवर आने बाकी है, यानी 12 गेंदों का खेल शेष बचा हुआ। फिर से एक बार देखिए, जिस व्यक्ति की मैंने बात की थी वही नीलेश कार्लेकर। सही मायनों में ये बहुत ही एक्टिव खिलाड़ी है, अच्छे इंसान है, क्योंकि वो एक अच्छे क्यूरेटर भी है। उनके पास क्या क्या खासियत है ये आपको मैं बताना चाहूंगा। बहुत ही एक्टिव, कभी भी नहीं थकते, हर वक्त कुछ न कुछ करते रहते हैं, बहुत ही चुलबुले। अपना निजी पहला ओवर लेके आए हैं नीलेश कार्लेकर। जी हाँ, फुल टॉस गेंद के साथ नीलेश ने शुरुआत की है, मगर लोअर फुल टॉस गेंद तैयार करने का प्रयास था, मगर बल्लेबाजों के पास उसे कारपेट के सहारे खेलने के अलावा कोई चारा नहीं था। नीलेश की अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ, उल्टे हाथ से बहुत ही शानदार स्ट्रोक, स्विच हिट जिसे कहा जाएगा। अलग अलग तरह से इसे पहचाना जाता है, कभी उल्टा पुल्टा, कभी उल्टे हाथ से, कभी स्विच हिट, कभी रिवर्स स्वीप, मगर 2 रन यहाँ पे मिले, क्योंकि बहुत ही अच्छी फील्डिंग डीप पॉइंट में देखने को मिली। ऐसा लगा था कि आसानी के साथ 4 रन हो सकते हैं, मगर आउटफील्ड थोड़ी सी स्लो। नीलेश कार्लेकर फिर से एक बार, जी हाँ, लगातार तीसरी गेंद फुल टॉस, मगर यहाँ पे सफलता नीलेश के पक्ष में। हालांकि यॉर्क करने की कोशिश की उन्होंने, मगर लोअर फुल टॉस गेंद, हालांकि फुल टॉस तो कही जाती है, मगर उससे आसान नहीं होता खेलना, और उसका नमूना हमारे सामने आता हुआ। लॉन्ग ऑन के दिशा में देखिए, उसे एलिवेशन नहीं दे सके थे, उस शॉट में ताकत नहीं झोंक पाए थे, क्योंकि वो गेंद लोअर फुल टॉस थी। फुल टॉस और लोअर फुल टॉस में फर्क होता है। जी हाँ, अपनी कलात्मक, अपनी उंगलियों का जादू जरूर बिखेरा था यहाँ पे नीलेश ने। गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर बाहर कट हो रही है, और यही खासियत है इस खिलाड़ी की। इस खिलाड़ी के बहुत ही चर्चे होते हैं, कभी संगीत क्षेत्र में, कभी क्रिकेट क्षेत्र में, कभी संगमालक के रूप में। आहा, फिर से एक बार, वाह, कमाल कर दिया। जैसे ही नीलेश कार्लेकर गेंदबाजी में आए, यहाँ पे रनों को सुखा दिया है। मात्र 3 रन 5 गेंदों में खर्च करते हुए एक सफलता अर्जित की है। मैच देखिए, घूमने में टाइम नहीं लगता, मैच करवट बदलने में टाइम नहीं लेता। 5 गेंदों में देखिए पूरी तरीके से सन्नाटा छाया हुआ। फुल टॉस गेंद, फिर से एक बार उसे पिक नहीं कर पाए। हवा में गेंद थी, मिड विकेट में फील्डर तैनात है। अच्छी फील्डिंग के बावजूद बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट की वजह से 2 रन आसानी के साथ यहां पे मिलते हुए। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 25 रन स्कोरबोर्ड पर। पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 9 रन, तीसरे ओवर में सिर्फ 5 रन, यानी रनों की संख्या का ग्राफ आलेख नीचे की तरफ आता हुआ। ये एक चिंता का विषय है बल्लेबाजी करने वाली टीम बोईराली के लिए। अब यहाँ पे उनकी गाड़ी 3rd गियर में जो चल रही है उसे टॉप गियर में डालना होगा। 5वें गियर में अगर डालेंगे और 15-20 रन यहां से जोड़ेंगे तो यहां पे काम बन सकता है। सम्मान पूर्वक स्थिति और उसी के साथ एक मजबूत स्थिति में अगर आना है तो रिस्क तो उठाना होगा। आपके पास कोई चारा नहीं है, जोरदार प्रहार करने होंगे, ताकत और टाइम के साथ उस गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाने की जिम्मेदारी इन 2 बल्लेबाजों के ऊपर। मगर उनको रोकने के लिए नए गेंदबाज नईम को यहाँ पे दावत दी है गेंदबाजी के मार्ग पर। नईम अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके आए हैं। पटकी हुई गेंद बाउंसर के साथ प्रभावित किया, मगर लाइन से भटके। और जब भी आप
भटकेंगे तब आपको फटके जरूर पड़ेंगे। रनों के अर्थात अतिरिक्त रन मिलता हुआ। आणि मित्रांनो, आपण पाहतोय परदेशात असणारे आपल्या गावातील एक दिलदार आणि दानशूर व्यक्ती रिजवान बानकोटकर यांच्यातर्फे 5,000 रुपयाची एक देणगी आलेली आहे। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रिजवान बानकोटकर यांच्यासाठी। वाह, हे प्रेम आहे गावाचं आणि गावाच्या सर्व खेळाडूंसाठी। आणि त्याचप्रमाणे फायनल सामन्यासाठी रिजवान बानकोटकर यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं इथे पारितोषिक दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे जो गोलंदाज हॅट्रिक आपल्या नावावरती करणार आहे त्या गोलंदाजाला इथे रोख 3,000 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। धन्यवाद रिजवान भाई, आपले मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार। अजूनही सुरूच आहे, या मंडळावरती प्रेम अजूनही सुरू आहे आणि ते असंच राहणार यात तीळ मात्र शंका नाहीये। आताच पुन्हा एकदा इथे देणगी आलेली आहे। अब्दुल हफीज दांडेकर अर्थात तळामध्ये ते क्लर्क या पदावरती आहेत आणि त्यांनी सुद्धा इथे 1100 रुपयाची देणगी आपल्याला जाहीर केलेली आहे। मी अब्दुल दांडेकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। जी हाँ, ओवर पिच गेंद थी और सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती, मगर थोड़ी सी देर और बल्लेबाजों ने इसका फायदा उठाते हुए 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 32 रन। एक चौका इस ओवर में हमें देखने को मिला। थोड़ा सा मिश्रित ये ओवर, विकेट भी चटकाया है, वाइड गेंद भी है। दोनों भी बल्लेबाज तेजी के साथ यहाँ पे रन बटोरते हुए भी नजर आ रहे हैं। आहा, बहुत ही अच्छा बाउंसर, कंधे की ऊंचाई तक टप्पा खाने के बाद गेंद उछली थी और बल्लेबाज अक्रॉस द लाइन खेलने के प्रयास में चूक गए। बार बार यहाँ पे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश हर बल्लेबाज करता है, ऑफ स्टंप पर बाहर जाने की कोशिश करता है, मगर आपको मैं बताना चाहूंगा ऑफ स्टंप के बाहर खड़ा रहना और धीरे धीरे ऑफ स्टंप पर चलना, ये टेनिस क्रिकेट में ही आपको देखने को मिलता है। और इस स्टाइल को किसने इजाद किया? आप सभी जानते हैं कि हेलीकॉप्टर किसने इजाद किया, आप सभी जानते हैं कि दिल पल्लू स्कूप किसने इजाद किया, मगर ये मैं बताना चाहूंगा कि ऑफ स्टंप पर सफल होकर खेलना सिखाया है मुंबई के महेश मकवाना ने। महेश मकवाना सबसे पहले इस तरह से खेला करते थे। डीजे जी हाँ, यहाँ पे फिर से एक बार बीट किया था बल्लेबाज को और नीलेश कार्नेकर की तेजी और फुर्ती के साथ यहाँ पे रनआउट के रूप में विकेट जरूर मिलेगा। देखते देखते यहाँ पे 4 ओवर हो चुके हैं। 32 रन स्कोर बोर्ड पर, 33 रनों की जरूरत जीतने के लिए 8.25 के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे। बहुत ही आसान सा लक्ष्य इस मैदान पर, इस पिच के ऊपर नजर आता हुआ। आणि यानंतर होणारा सामना मांदाड कोळीवाडा विपक्ष ओम साई तळा, दोन्ही
संघनायक चला आपण लवकरात लवकर टॉस करून घ्यायचा आहे आणि हा सामना 3 षटकांचा असेल। दोन्हीही संघांनी याची खबरदारी घ्या, नोंद घ्या। दोन्हीही संघनायक आलेले आहेत का बघा मुश्ताक सर, टॉस करून घ्या आपण। मांदाड कोळीवाडा संघनायक आणि ओमसाई तळा संघनायक। चला फास्ट, वेळ दौडायचा नाहीये, मधला जो वेळ आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे। चला फास्ट, प्लीज कम फास्ट, कारण आपल्याकडे मित्रांनो आज वेळ कमी आहे। आपण सुद्धा टुर्नामेंट अरेंज करता, वेळेचं जर बंधन आपण ठेवलं नाही तर मग आपल्याला 2 षटकांचे किंवा 1 षटकांचे सामने खेळावे लागतील। तर एक मोठ्या रकमेच्या टुर्नामेंट मध्ये हे शोभनीय नाहीये। चला फास्ट, मांदाड कोळीवाडा आणि ओमसाई तळा संघनायक जर हात वरती करा, आपण आलेत का? यस, मांदाड कोळीवाडा संघाचे संघनायक मला वाटतं आलेले आहेत। ओमसाई तळा संघनायक कुठे आहेत? आपण हात करा। अच्छा, तळाचे हात वरती आहेत। मांदाड कोळीवाडा इनिंग ब्रेक मध्ये पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर टॉस झालाच पाहिजे आणि मुश्ताक सर आपण पाहतोय तिथे टॉस उडून घेणार आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्याशी वार्तालाप करणार आहेत। काहीशी थोडीशी चर्चा, काहीसा अंदाज, त्यांच्या मनामध्ये असलेले शंका कुशंका हे सुद्धा जाणून घेणार आहेत। परंतु आपण मित्रांनो वळणार आहोत चालू असलेल्या सामन्याकडे। आता जे काही प्रेक्षक आलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, हा सामना भोईराळी तळा विपक्ष एमसीसी मेट मोहल्ला या 2 संघादरम्यान सुरू आहे आणि निर्धारित 4 षटकांचा हा सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज। हॅलो हॅलो, मांदाड कोळीवाडा आणि ओमसाई तला या उभय संघामध्ये आपण पाहतोय मित्रांनो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी उरवला जाणार आहे। दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत। मी आयोजकांना विनंती करतो की टॉस का बॉस कोण असेल? अमान भाई सातवेकर, सत्वारे, सॉरी अमान भाई सत्वारे यांच्या शुभ हस्ते मित्रांनो या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल उरवला जाणार आहे। नक्कीच दोन्ही कर्णधारांना आमच्याकडून शुभेच्छा असतील। तीन षटकांचा सामना असेल। वेळेच्या अभावामुळे तीन षटकांचा सामना असेल। जुना बॉल ना, पॉवर प्लेचा षटक नसणार आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या। 3 षटकांचा सामना असेल। फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहे कारण पॉवर प्लेचा षटक नसेल। सन्माननीय अमानभाई सत्वारे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल उडवला गेलाय। नाणेफेकीचा कौल मित्रांनो मांदाड कोळीवाड्याच्या बाजूने गेलाय। उत्कृष्ट अशी फलंदाजी आपण पाहिली होती तला संघामध्ये। नक्कीच निलेशने इथे या ठिकाणी या मैदानावरती विक्रम केलाय। काय रणनीती असेल तुमची निलेश? तुमच्या समोर नक्कीच एक चांगला फलंदाज असेल। तुमचा फर्स्ट जो टार्गेट असेल, लक्ष्य असेल, मला असं वाटतंय तो निलेश असेल। टॉस जिंकल्याबद्दल नक्कीच तुम्हाला शुभेच्छा। तुमचा काय निर्णय असेल? थँक्यू शुभेच्छा दिल्याबद्दल। पहिलं आमचं टार्गेट असणार ते निलेशचं विकेट काढायचं आणि 3 ओव्हरमध्ये 50चा आम्ही टार्गेट ठेवून आमची बॉलिंग अटॅक व्यवस्थित करू आणि जिंकायचा प्रयत्न करू। 3 षटकांमध्ये 30 पर्यंत त्यांना रोखायचा असा तुमचा प्रयत्न असेल। असे गोलंदाज तुमच्याकडे आहेत ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे, असं कोणतं नाव असेल
गोलंदाजात? स्वतः मी गोलंदाजी करतो आणि पहिल्या मॅचमध्ये मी ओव्हर टाकली नाही, परंतु ह्या मॅचमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन आणि स्पिन बॉल टाकून स्कोअर अडवण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच कर्णधार बोलतोय की मी चांगला एक गोलंदाज आहे, स्लोअर पद्धतीने मी निलेशला फसवण्याचा मात्र प्रयत्न करेन. धन्यवाद आणि शुभेच्छा. नक्कीच फलंदाजी मिळाली रे, काही निराश आहेस? नाही 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 चांगलं आहे उलट. नक्कीच जरी आम्ही टॉस हारलो असलो तरी आम्हाला पहिला फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी मिळालेला आहे आणि यासाठी सुद्धा आम्ही सक्षम आहोत का आमच्याकडे असा निलेश असा फलंदाज आहे असं मला तुला म्हणायचं आहे. तर 30 धावेपर्यंत त्यांचा रोखण्याचा प्रयत्न असेल. तुझ्या फलंदाजांना तू काय आदेश देशील? इथे 2 ओव्हरमध्ये मॅच संपली पहिली, आता 3 ओव्हर खेळायला भेटेल पूर्ण. नक्कीच त्याचा निर्णय आहे की आम्ही पहिली मॅच 2 षटकांमध्ये संपवली होती, आता मात्र आम्हाला कमीत कमी 3 षटकं खेळायला मिळतील आणि जास्तीत जास्त किती धावा तुम्ही कराल? 50 ते 60. 50 ते 60 धावेपर्यंत नक्कीच आम्ही मजल मारू असा मला कर्णधार तला या संघाचा बोलतोय. धन्यवाद. आणि याच दरम्यान शाहिद भाई बाणकोटकर यांना विनंती आहे की आपण कुठेही असाल या मैदानाच्या आसपास तर कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. शाहिद भाई बाणकोटकर. मित्रांनो या ठिकाणी फक्त 33 धावांचा लक्ष्य आहे आणि आरम अफराद मला सांगते की पहिल्या षटकातच 20 धावा या धावफलकावर लागल्या आहेत. फक्त 13 धावांची गरज आणि 3 षटकं अजूनही उर्वरित येणे शिल्लक आहेत. अर्थात एक षटक क्रमांक 1 ची सांगता झालेली आहे. त्या पहिल्या षटकामध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी हिदायतच्या बॅटमधून आपण पाहिलीत मित्रांनो. 2 षटकार, 1 चौकार आणि 2 दुहेरी अशा एकूण हिदायतची आपल्या वैयक्तिक धावसंख्या धावफलकावर आपल्याला दिसते ती म्हणजे 20 धावा. सर्वच्या सर्व धावा आपण पाहतोय मित्रांनो एकट्या हिदायतने वसूल केल्यात, मारलेल्या आहेत मित्रांनो. खरंच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल हिदायतच्या माध्यमातून. या ठिकाणी MCC मेट मोहल्ला या संघाच्या वतीने तो करताना आपल्याला दिसतोय. भोईर आली तला दोन्ही एकाच गावातले संघ आहेत मित्रांनो. आणि या ठिकाणी पुन्हा आपण बघतोय एकेरी धावेने समाधान मानतोय हिदायत. या एकेरी धावेने वाढती धावसंख्या 22 वर पोहोचलेली. आता मात्र फक्त 11 धावांची गरज, अर्थात 2 षटकारांची गरज. कोणताही गडी या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो बाद झालेला नाहीये. गोलंदाजांना नक्कीच चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल. अप्रतिम असा मारा करावा लागेल, तिखट मारा करावा लागेल. याखेरीज आपण पाहतोय मित्रांनो चेंडू जातोय थेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. अशा या 4 धावेने मित्रांनो धावसंख्या वेगाने पुढे पोहोचले ती म्हणजे 26च्या घरात. कोणताही फलंदाज बाद नाहीये. फक्त जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल मित्रांनो मुझफ्फरची सुद्धा, कारण आपण आताच पाहिलं एक सुरेख असा फटका त्याच्या बॅट मधून निघालाय. अलॉंग द कार्पेट खेळताना त्याने मिडॉन आणि हवे चेंडू आहे, फटका फसलाय. उत्कृष्ट झेल आणि असा त्याने इथे मात्र नक्कीच एक ब्रेक थ्रू.
आणखीन 2 धावेची भर धावसंख्येत पडते मित्रांनो. आणि अशा तऱ्हेने जवळजवळ हा सामना अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती MCC मेट मोहल्ला हा संघ आपल्याला दिसतोय मित्रांनो. 28 धावफलकावर लागल्यात. एकूण सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज होती. आता उर्वरित फक्त 5 धावांची गरज. मोठा फटका नक्कीच मारायचा होता. या ठिकाणी मनसुबे मात्र गोलंदाजाने उद्ध्वस्त केले. फलंदाज हिदायत याचे एकूण हिदायत आपल्या या 2 धावेने 1 धावेने आपल्या वैयक्तिक 24 धावांवर खेळतोय. 33 धावांचं एक माफक आव्हान भोईर अली तला या संघाने ठेवला होता मित्रांनो आपल्या विपक्ष संघासमोर. आणि अगदी सहजरित्या तो लक्ष्य गाठताना या ठिकाणी आपल्याला MCC मेट मोहल्ला दिसतंय. कारण फक्त 5 धावांची गरज आहे. 2 षटक या ठिकाणी संपलेले आहेत. 2 षटकांची सांगता झालेली आहे मित्रांनो. 2 षटकं हाताळून झालेले आहे. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. फक्त 4 धावांची गरज. 4 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरती एक एकेरी धाव आली होती. अशा तऱ्हेने एकूण 29 धावा धावफलकावर लागल्यात. आणि परत आपण पाहतोय मित्रांनो पंच नाराज. कारण हा चेंडू जातोय उजव्या यष्ट्यांच्या खूपच बाहेर आणि पंचांनी हा बाह्य चेंडू म्हणून घोषित केलाय. अर्थात या 1 धावेने धावसंख्या 30. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. सुरेख फटका गलीच्या दिशेने खेळलेला फटका मात्र आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता तो धावून येतोय. आणि या दरम्यान हा विजयी फटकाच म्हणावा लागेल. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. आणि अशा तऱ्हेने एकूण 33 धावाचा जो उद्दिष्ट होता तो अगदी सहजरित्या पार केला मित्रांनो MCC मेट मोहल्ला या संघाने. नक्कीच विजयी संघाचे अभिनंदन. तर मी पराभूत संघाला सुद्धा हार्ड लक म्हणेन मित्रांनो. TTCA अर्थात तला तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आजचा एक लॉट्स शेवटच्या दिवसात आपण पाहतोय मित्रांनो आपल्या स्थानिक खेळाडूंना कशा प्रकारे आपल्या प्राधान्य